ओम गंगणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार, मी सूर्यकांत कल्याण अडसूळ. आज मी श्रीमद भागवत महापुराणावर भाष्य करणार आहे. यावर आम्ही एक आमची पुस्तिकासुद्धा प्रदर्शित केलेली आहे. त्याचे नाव आहे श्रीमद भागवत डिकोड केलेले. याची आज्ञा आम्हाला परमपूज्य आमचे प्रेरणास्थान परमपूज्य महाराज 108 धर्मराज पंडितजी, ज्ञानमहर्षी, धर्मप्रसारक भगवान बाबा यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. त्या संदर्भाचाच हा एक प्रयत्न आहे. हे पुस्तक सध्या तरी मराठी भाषेत उपलब्ध आहे, परंतु येत्या काही काळात पृथ्वी तलावरील सर्व भाषांमध्ये हे उपलब्ध असेल असे आमचे ध्येय आहे. प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या मनात भागवताचा प्रचार करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे आणि ही काळाची गरजसुद्धा आहे. भागवत शास्त्रच का? श्रीमद भागवत महापुराण हे वेदव्यासांचे शेवटचे लिखाण होय. त्यानंतर त्यांनी कुठलाच ग्रंथ लिहिलेला नाही. या पुराणात 12 स्कंद आणि 18,000 ओव्या आहेत, श्लोक आहेत आणि यात भगवंत स्वतः ओवीबद्ध स्वरूपात विराजमान आहेत. भागवत शास्त्र हे सर्वांसाठी, सर्व वर्णांसाठी आणि सर्वव्यापी आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची व्याख्या यात सांगितलेली आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य प्राप्तीसाठी हे अत्यंत लाभकारक साधन आहे. विविध तापांनी होरपळलेल्या जीवांना मुक्ती मिळवून देण्यासाठी हा ग्रंथ तत्पर आहे. आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक दुःखाने व्याप्त जणांना भागवत शास्त्रच एकमेव साधन आहे. यामध्ये सेवा करून, आत्मबोधाचा साक्षात्कार घडवून भगवत प्राप्तीची अर्थात मोक्षाची प्राप्ती कशी होऊ शकते याचा मार्ग दर्शविला आहे. जे काही द्वंद्वे निर्माण होतात त्यापासून सुटका करून घेण्यासाठी, तसेच विविध सिद्धींची प्राप्ती करून घेण्यासाठी हे शास्त्र मदतगार आहे. पती पत्नीतील संबंध, माता पिता पुत्र संबंध, राजा प्रजा संबंध, गुरु शिष्य संबंध आणि यांची परंपरा कशी असावी याचे शिक्षण मिळते. मानव धर्म, स्त्री धर्म, वर्णधर्माचे यात निरूपण आलेले आहे. ब्रह्मचर्य आणि वानप्रस्थ आश्रम यांचे वर्णन यात आलेले आहे. गृहस्थाचे सदाचार आणि गृहस्थांसाठी मोक्ष धर्माचे वर्णन यात आलेले आहे. भगवान श्रीहरींच्या विविध लीलांचे यात वर्णन आलेले आहे. कलियुगातील दोष दूर करण्याचे हे एकमेव साधन आहे. यामध्ये मनशुद्धी, विचारशुद्धी, व्यवहारशुद्धी यांचे मार्ग दिलेले आहेत. श्रीमद भागवत हे सारांचे सार आहे. श्रीमद भागवत महापुराणाचे 5 प्रकारे फायदे घेऊ शकतात. स्मरण करून, जिथे एखाद्या श्लोकाचे, एखाद्या कवचाचे, एखाद्या स्तोत्राचे, एखाद्या कथाप्रसंगाचे किंवा भगवंतांच्या विभूतींचे, अवतारांचे स्मरण करून आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. पठन करून दररोज एखादा अध्याय, एखादा श्लोक किंवा 1/3 वा श्लोक वाचून याचे फायदे घेऊ शकतात. तिसरं आहे ऐकणे. भागवत कथा जिथे कुठेही चालू असेल तिथे जाऊन तुम्ही याचा आनंद लुटू शकता. तसेच आजकालच्या कलियुगात, आजकालच्या काळात व्हिडिओ क्लिपमध्ये सुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता. व्हिडिओ ऑडिओ क्लिपद्वारे सुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता. ऐकविणे. भागवत शास्त्र हे साधे आणि सोपे नाही आहे. संस्कृत भाषेतील हा ग्रंथ आहे.
आणि याचे भाष्य कित्येक जणांनी आपापल्या भेदरहित बुद्धीद्वारे जनसामान्यांपर्यंत मांडलेले आहे. संस्कृत, मराठी अथवा सारांश रूपातील मराठी भाषेतील भाष्य वाचून ज्यांना वाचता येत नसेल त्यांना वाचून दाखविले असता याचे पुण्य प्राप्त होते. शेवटचं आहे नामोच्चारण. नामोच्चारण करून सुद्धा याचे फायदे घेऊ शकतात. हीच तर खासियत आहे या ग्रंथाची. समाजातील प्रत्येक घटकासाठी हा ग्रंथ आहे. या भागवतात फायदेच फायदे आहेत, तोटा मुळीच नाही. तर मग चला आपण सगळे मिळून या भागवत शास्त्ररूपी रसायनाचा रसपान करूया. उर्वरित माहिती पुढील सत्रात सविस्तरपणे घेत राहूया. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. श्रीमद भागवत डिकोड केलेले पुस्तिकेच्या प्राप्तीसाठी आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता. पण त्याआधी सर्वांना कळकळीची विनंती आहे. श्रीमद भागवत महापुराण जिथे मिळेल तेथून घरी घेऊन या व न मिळाल्यास आम्हास संपर्क करावा. ते मिळवून देण्यास आम्ही आपली मदत करू. ज्या प्रकारे आपण शाळेत जातो, शाळेतील पाठ्यपुस्तकांसोबत आपण गाईड स्वरूपातील किंवा प्रश्न संच पद्धतीतील आगळे-वेगळे पुस्तकं आपण खरेदी करतो, जेणेकरून आपल्या अभ्यासक्रमातील प्रगती करून उच्चांक गाठू शकतो. त्याचप्रमाणे या भागवत धाम यात्रेला आमचे हे श्रीमद भागवत डिकोड केलेले पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल अशी श्रीहरींच्या चरणी प्रार्थना करतो. तर पुन्हा भेटूया पुढील सत्रात. श्रीराम जय राम जय जय राम. हरि ओम तत्सत.